मित्रांनो आम्ही चाललो आळंदीला. तर आता आमचे मित्र आहे सोबत बंटी भाऊ सवया इकडं पाहिजे काय हाय आम्ही लवडे गावच्या रस्त्यानं आता पिरंगुटून निघालो आम्ही. हे गाणे चांगले लाव असे जुने गाणे नको लाव एकदम ते टिकटॉकवर. मित्रांनो आता आम्ही आलो माडुंगे रोडनं. तिथून घेणार आम्ही आता हायवे. अबे मुंबईकडे कुठं जाऊ देत हा हायवे नाही घेत का इकडे मला पुरीत जाऊ देते आता नावड्या. जावा ती कोण पुरीत रोड खूप खराब आहे. आमच्या गाडीचा टायर फुटून आहे. गाडीचा टायर जाऊन ना आपल्या तारा निघले गाडीचा टायराचे आणि आमच्याकडे पैसे नाही आहे. हो माहिती आहे तर आता आम्ही आलो हायवेले. कोणचा हायवे बँगलोर हायवे ना मुंबई बँगलोर हायवे. आता मुंबई सातारा हायवे होय. बँगलोर हायवे साताराहून चालू होते ते का. हो सॉरी पण बँगलोर हायवे म्हणते मुंबई सातारा हायवे पण बँगलोर हायवे म्हणते. इथे ती बिल्डिंग भाई बेकार तोडली यार. काऊन तोडली का माहिती आहे. हो अंबानीचा हाऊस पाणी दिसतंय मला ते बा. हो हायवे अंबानीचं किती मोठा आहे रे का. मी पाहिलं रिअल मध्ये. एवढं आलं थांबायचं नाही म्हणा यायला. लवकर जावे तू त्यासाठी थांबते. पण हे इथून असा क्रॉस करणं लय गलत आहे बरं. गाडी पण करत आहे ठोकून चाललाय जाईन ना काही. मेट्रो स्टेशन काम चालू आहे अजून पण. ट्रायल झाला ना हिंजवडी. ट्रायल आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस येऊन बघितलं पण ट्रायल झालं का नाही तर उद्घाटन पण केलं. पुण्याच्या तरी जास्त तर बिल्डिंग कंस्ट्रक्शन चालू आहे बरं. अजून कम्प्लीट नाही झाल्या. जेव्हा कम्प्लीट होईल ना अजून मग मस्त नजर. झाडा ती तोडली त्या बिल्डिंग त्या स्टेशन पाशी. हा आहे वाकड ब्रिज. तिथे नाव तरी लिहून पाहिजे नव्हते यार. हा असं ते फक्त ते याचे बिल्डिंग ॲडव्हर्टाइजमेंट फोटो आहे. वाकड ब्रिज. काय करते तू? गाडी कोण टाकते तू बे?
वरतून घ्यायला लागेल ना गाडी. तिकडून कुठे किती दूर पडतं? भोसरीवरनं जायला लागेल. म्हटलं हायवे हायवे कुठे घेतो? क्या कहिए ओ देखा है इन आँखों ने उसमें ऐसा रूप क्या क्या अजीब सी ताजगी है. नाशिक फाटा आहे. गाड्या आहे या मोशी लाईनला खूप गाड्या आहे आल्या तर कमर्शियल आहे एकदम. प्रायव्हेट पण भेटणार तुम्हाला. गणपती बाप्पा बसून आहे तिथं. इकडे खाली उपडायला दाबत आहे उभे इथून घेणं. फक्त किती 7,099 रुपये. सरळच आहे ना आपलं. हो सरळ झालं. काय नो करा सिग्नल लोक सिग्नल बाहेर आहे तुम्ही काय नाही अशा ह्याच्यात कोणता पिकअप वाला येऊन राहिला ना तो दाबतच नाही ते मरा का काय. बस खराब झालेली आहे. शिवशाही आहे. चांगल्या गाड्या आहे बे. त्या लाईनला सेकंड हँड शोरूम कारच लगेच आहे ना. कमर्शियल पण गाड्या. देवाची आळंदी. आज गर्दी असेल थोडी बहुत. रविवार आहे ना आज. काय म्हणणं असं आहे नाशिक पर्यंत गाडी घेऊन जाऊ म्हणता येईल. जाऊ ना. पण आता तू दिवाळी चालले जात आहे चढ उठायला. कोणतं काम नाही तरी तू चालतो बरोबर येते ना. नाशिकला येते ना. हा 2 दिवस राहू आपण हीच गाडी घेऊन जाऊ. फक्त एसी लावून राहू जातात. हा एसी लावणार. देवाची आळंदी आलेली आहे. डिझेलची घेऊन जाऊ नाही. डिझेल परवड. देवाची आळंदी. यार कपडे कधी पाणी कुठे दिसत आहे. जागा आहे का गर्दी नाही. जेव्हा पंढरीची वारी की नसते ना. वारे बापरे एंट्री नाही राहत आपल्यासारखी. फोन करते इथं. आलं म्हणा आडून
मित्रांनो तुम्हाला पण यायचं असेल तर संपर्क करा. डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतो मी माझा. आपल्याकडे 2 गाड्या आहे. काय भाडं होते ते सांगू त्या पद्धतीनं आणू. 50,000 भाडं. किती? 50,000. म्हणा आम्ही रस्त्यावर आणते 10 बिचारे. दिवस घुमवतो मस्त. पुणे बी घुमवतो, मुंबई बी घुमवतो, नाशिक पण. पूर्ण पुणे दर्शन. हा. पुणे त्र्यंबकेश्वर, दर्शन म्हणलं. सातारा, जेजुरी आणि भीमाशंकर 8 जागा पहिले तर आम्हाला गॅरेजवर जायचं आहे. गाडीची सर्व्हिसिंग आहे. झाली असेल का आपली गाडी? कायली पडून जाईन पाण्यात मोबाईल कायली अगं कांड करतं. काय म्हणतो आपण जाऊन येऊ. सांभाळते लवडा आबादी आहे तिथं जास्त पुणे परत हैदराबाद मध्ये. टाइमच झाला आपल्याला. रात्रच झाली. अबे काय शेट झालं बी इथं. याच्या मायले हे ह्या पोंगाने बाई इथं गाडी थांबवली. डेम पॉईंट का येऊ उठतोय हे यार. टॅग करणार होतो गाडी त्याने खालतून टाकायची होती. पुदी हे पुलेगाच नागपूरच उतरणं म्हणा कंडाईवरले मरते का लवडे कोणी चांगला सजवलं नाशिक फाट्याले. या रोड भाई खाली आहे भाई. परत येते या रोडनं गाड्या लवड्या वधरून तिकडून हायवे वरून ट्रॅफिक नाही लागली या रोडनं. त्या रोड ट्रॅफिक नाही लागत वधरून भाई परत येते गाड्या पण.